आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा मसाले भात पाहणार आहोत। त्यासाठी इथे कुकरमध्ये 3 चमचे तेल ॲड करून घेतलेले आहे। तेलामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। हिरवी वेलची, लवंग, दालचिनी, तमालपत्र, मिरे, त्याचसोबत चक्रीफूल इथे मी तेलात ॲड करून घेतलेले आहे। त्याचसोबत मीडियम साईजचे बारीक चिरलेले 2 कांदे सुद्धा तेलावरती परतून घ्यायचे आहेत। कांदे परतल्यानंतर मिश्रणामध्ये मिरची आणि टोमॅटो सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे। तो सुद्धा छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे। सर्व मिश्रण तेलावरती ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। थोडंसं वरून चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्रित असं परतून घ्यायचं आहे। मिश्रण छान ट्रान्सफर झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आपण तांदूळ ॲड करून घेणार आहोत। तांदूळ इथे मी 2 वाट्या घेतलेला आहे। तो सुद्धा तेलावरती आता आपण परतून घ्यायचा आहे। हा पुदिना आणि कोथिंबिरी फ्लेवरचा मस्त असा बनणारा झटपटीत तयार होणारा मसाले भात आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। इथे आपण तांदूळ सुद्धा परतून घेतलेले आहेत। आता या मिश्रणामध्ये आपण गरम पाणी ॲड करून घेणार आहोत। सोबत इथे मी आले लसूण पेस्ट सुद्धा यूज केलेली आहे 1 चमचा, ती इथे मी ॲड करून घेतलेली आहे। गरम पाण्याचा सुद्धा इथे मी वापर करून घेतलेला आहे आणि तांदूळ शिजेल इतपत आपण इथे गरम पाणी वापरायचं आहे। भात उकळल्यानंतर आता आपण याचे झाकण लावूया आणि कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये भात व्यवस्थित असा शिजून रेडी होतो। भात शिजेपर्यंत आपण 1 लहान वाटी होईल एवढी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि 1 लहान वाटी होईल एवढा पुदिना चिरून घ्यायचा आहे। म्हणजे कोथिंबीर आणि पुदिन्याचे प्रमाण समप्रमाणात घ्यायचे आहे आणि थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण पूर्ण भाताला पुदिन्याचा आणि कोथिंबीरीचा फ्लेवर मिक्स झाला पाहिजे। तुम्ही जर ही रेसिपी पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। इथे मी चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना मिक्स करून घेत आहे, तुम्ही इथं पाहत असाल। आणि हे मिश्रण मिक्स केल्यानंतर परत एकदा आपण कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिट याला गॅस बंद करूनच याची छान वाफ काढून घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने हा अत्यंत स्वादिष्ट कोथिंबीर आणि पुदिन्याच्या फ्लेवरमधला चवीला खमंग असा लागणारा मसाले भात तुम्ही नक्की ट्राय करून पहा। वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अत्यंत मोकळा असा हा मसाले भात बनलेला आहे। वरून तूप ॲड करून हा भात तुम्ही खाऊ शकता। रेसिपी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका।